नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाते आणि या राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्या संदर्भात संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ। अखेर या 10 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। 6व्या हप्त्यासाठी आपण पाहू शकता 1642.18 कोटी रुपयांचा अर्थसहाय्य निधी मंजूर केला असून त्याचबरोबरच आधी विभागाकडे असलेल्या काही जी रक्कम होती ती रक्कम आणि जो 6वा हप्ता आहे ते देण्यात आले होता। 6व्या हप्त्यासोबत येणारे सर्व हप्ते देण्यात आले होते। ज्या शेतकरी बांधवांचे राहिले होते त्यांना सविस्तर मागील जे हप्ते राहिले होते ते आणि समोरील जो 6वा हप्ता आहे ते देण्यात आलेला होता। एक आनंदाची बातमी तेव्हा शेतकरी बांधवांसाठी होती। अत्यंत महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या लोकप्रिय YouTube चॅनल लोकप्रिय YouTube चॅनल योजनाकार लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपण सबस्क्राइब करू शकता। तर एकंदरीत मित्रांनो, आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजना आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 12,000 रुपयाचा अर्थसहाय्य या योजनेद्वारे टाकण्यात आलेला आहे। 12,000 रुपये थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत। 91 लाख शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे। आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर 91 लाख रुपयांचा अर्थसहाय्य या योजनेद्वारे देण्यात आलेला आहे आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता या 10 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे। ही आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। कोणते ते 10 जिल्हे आहेत संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर पुन्हा एकदा अधिकची माहिती आपण अधिकृत वेबसाईटला घेऊ शकता। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार